एसटी तिकीट दरवाढ तात्काळ रद्द करा, अन्यथा महाराष्ट्रात दिनी आंदोलन. सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण, स्वच्छतेच्या नावाखाली आकारण्यात शुल्कावरही आक्षेप. एमआयएम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना निवेदन देत एसटी महामंडळाकडून करण्यात आलेल्या तिकीट दरवाढीचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मागील काही दिवसांपासून एसटी बस तिकिटावर सुमारे 10% दरवाढ करण्यात आली असून स्वच्छतेच्या नावाखाली अतिरिक्त 2% शुल्क आकारले जात आहे. ही दरवाढ कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आल्याने सामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याचे एमआयएमचे म्हणणे आहे. इनामदार यांनी पुढे सांगितले की राज्यातील अनेक बसस्थानकांची स्वच्छता समाधानकारक नसताना अशा प्रकारचे शुल्क आकारणे चुकीचे आहे. अनेक ठिकाणी अस्वच्छता व पाण्याचे साचलेले डबके दिसून येतात, त्यामुळे स्वच्छतेच्या नावाखाली घेतला जाणारा अतिरिक्त भार नागरिकांना मान्य नाही. एमआयएमने शासनाकडे मागणी केली आहे की ही तिकीट दरवाढ तात्काळ रद्द करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा येत्या 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औसा बसस्थानकावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी निवेदन देताना शेख अलीम, शेख मुशीर, अजर कुरेशी, शेख जैनुल्ला आदी उपस्थित होते. या निवेदनाची प्रत स्थानिक पोलीस प्रशासनालाही माहितीस्तव देण्यात आली आहे. का आणि कशासाठी आज आम्ही निवेदन महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाला एसटी महामंडळानं मागील काही दिवसापूर्वी 10% तिकीट वाढ तिकिटामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सफाई म्हणून 2 रुपये पर तिकीट घेण्यात येत आहे. तरीही जनतेची पिळवणूक करण्यासाठी एस टी महामंडळानं अचानक तिकीट वाढवण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये गोरगरिबांचे आता सध्या लग्न कार्य सुरू आहेत, शाळा सुरू आहेत आणि एस टी महामंडळ नेहमीच हे मागच्या काळामध्ये दिवाळीमध्ये अचानक तिकीट वाढ करत होतं 4% ते 5%. यापूर्वी एस टी महामंडळानं असंच 5% तिकीट वाढ केलं होतं. त्यावेळेस आम्ही तीव्र आंदोलन केलं होतं. परंतु मी सतत 5-7 दिवसापासून सर्वांचे संपर्क साधत आहे आणि हे तिकीट कशामुळे वाढलं त्याची संपूर्ण माहिती घेऊन आज मी औसा आगार प्रमुख यांच्या मार्फत आदरणीय परिवहन मंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे 10% तिकीट वाढ केलेला रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि हे मागणी जर 1 मेपर्यंत पूर्ण करण्यात नाही आली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हा निवेदनामध्ये देण्यात आलेला आहे. तरी मी आपल्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करत आहोत आणि परिवहन मंत्री यांना पण मी निवेदनाद्वारे विनंती करत आहोत की आपण तात्काळ आमच्या निवेदनाची दखल घेण्यात यावी, अन्यथा तीव्र महाराष्ट्रावर आंदोलन करण्यात येईल याचा इशारा आम्ही या निवेदनाद्वारे दिलेला आहे. कारण 10% तिकीट वाढ करून कोणत्या पार्श्वभूमीवर आपण तिकीट वाढ केलेली आहे. कारण डिझेल वाढलेलं नाही, पेट्रोल वाढलेलं नाही आणि शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांच्या एकाही मालाला 1 रुपया भाव जास्त मिळत नाही. शेतकरी अडचणीत आलेला आहे. गारपीट पाऊस सारखं सतत शेतकऱ्याच्या पाठीशी आहे आणि परत हे सरकारसुद्धा शेतकऱ्याच्याच पाठीशी लागलं आहे असं आम्हाला दिसून येतं आहे. यासाठी हे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन परिवहन मंत्र्यांनी तात्काळ हे तिकीट रद्द करण्यात यावा व हे 2% जे सफाईच्या नावाखाली टॅक्स घेण्यात येत आहे. एकही बसस्थानक स्वच्छ नाही. औसा बसस्थानक नवीन आहे, हेच तुम्हाला इथं स्वच्छ दिसतं. आमच्या खालच्या बसस्थानकाची आपण जाऊन अवस्था पाहू शकता. त्यामध्ये रस्ते नीट नाहीत. आपण मी पूर्ण जिल्ह्यात सर्व बसस्थानकाची भेट दिलेली आहे. त्या बसस्थानकाची अवस्था अशीच आहे आणि महाराष्ट्रात लहान जे बसस्थानक आहेत मेट्रो सिटी सोडून सर्व बसस्थानकाची परिस्थिती अशीच झालेली आहे. तरी ही बसस्थान 2-2 रुपये घेऊन एका तिकीट मागं 2 रुपये दररोज महाराष्ट्रात किती लोक प्रवास करत आहेत या लोकांना कळत नाही आणि गोरगरीब भोळीभाळी जनता यांची लूट हे महाराष्ट्र सरकार करते का असं मला वाटत आहे.